आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 2 ऑगस्ट 2026. विषय: प्रेम. सोनेरी मजकूर. योहान: जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, ही माझी आज्ञा आहे. ख्रिस्त येशू. उत्तरदायी वाचन. रोमकरांस. प्रत्येकाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अधीन असावे, कारण देवाने नेमल्यावाचून अधिकार स्थापित होत नाही व जे आहोत ते देवाने नेमलेले आहेत. परिणामी, जो अधिकाऱ्याला विरोध करतो, तो स्वतःला जे देवाने आज्ञापिले आहे त्याला विरोध करतो व जे देवाच्या आज्ञेस विरोध करतात ते स्वतःवर न्याय ओढवून घेतील. यासाठी देवाचा राग जो केवळ शिक्षेद्वारे प्रगट होतो त्याच्यामुळे नव्हे, तर तुझ्या सद्विवेकबुद्धीने अधीन राहणे आवश्यक आहे. एकमेकांवर प्रीती करण्याशिवाय कोणाच्याही ऋणात राहू नका, कारण जो इतरांवर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पाळले आहे. व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, वाईटाचा लोभ धरू नको या आज्ञांमुळे मी असे म्हणतो. आणि आणखी एखादी आज्ञा असेल तर ती आज्ञा जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर या शब्दात सामावलेली आहे. प्रीती शेजाऱ्याचे वाईट करीत नाही, म्हणून प्रीती नियमशास्त्राची पूर्णता आहे. धडा उपदेश. बायबलपासून. मत्तय. मग तो किनाऱ्यावर आला. जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला, तेव्हा त्याला त्यांच्याबद्दल कळवळा वाटला. म्हणून जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले. मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, ही माळरानावरची उजाड जागा आहे आणि भोजन वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतःकरिता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या. परंतु येशू त्यांना म्हणाला, त्यांना जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खायला द्या. तेव्हा ते त्याला म्हणाले, 5 भाकरी व 2 मासे याशिवाय येथे आमच्याजवळ काहीच नाही. तो म्हणाला, त्या इकडे आणा. मग लोकांना गवतावर बसण्याची आज्ञा केल्यावर त्याने त्या 5 भाकरी व 2 मासे घेऊन वर आकाशाकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या. ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी 12 टोपल्या भरून घेतल्या. स्त्रिया व मुले मोजली नाहीत, पुरुष मात्र 5000 होते. लोक. येशू त्यांना म्हणाला, माझे ऐकणाऱ्यांना मी सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रेम करा. जे तुमचा दधेश करतात त्यांचे चांगले करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुम्हाला वाईट वागवितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जर कोणी तुमच्या एका गालावर मारतो तर त्याच्यासमोर दुसरा पण गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा घेतो तर त्याला तुमचा सदराही घेऊ द्या. जे तुम्हाला मागतात त्या प्रत्येकाला द्या आणि जो तुमचे घेतो ते परत मागू नका. लोकांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हाला वाटते तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. तुमच्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर जर तुम्ही प्रेम केले तर तुम्ही काय विशेष केले? पापी लोक सुद्धा जे त्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करतात. तुमचे जे चांगले करतात त्यांचे जर तुम्ही चांगले करता तर तुम्हाला काय लाभ? पापी सुद्धा असेच करतात. ज्यांच्याकडून तुम्हाला परत मिळेल अशी आशा असते, त्यांना जर उसने देता तर तुम्हाला काय लाभ? पापी सुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात.
पण तुमच्या शत्रूवर प्रेम करा आणि त्यांचे चांगले करा, व कोणतीही अपेक्षा न ठेवता उसने द्या. मग तुमचे बक्षीस मोठे असेल व तुम्ही सर्वोच्च देवाचे पुत्र व्हाल. कारण देव हा कृतज्ञ व दुष्ट लोकांवर दया करतो. जसा तुमचा पिता कनवाळू आहे तसे तुम्हीही कनवाळू व्हा. योहान. प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीती करूया, कारण प्रीती देवाकडून येते, आणि प्रत्येकजण जो प्रीती करतो तो देवाचे मूल होतो आणि देवाला ओळखतो. जो प्रीती करीत नाही, त्याची देवाशी ओळख झालेलीच नाही. कारण देव प्रीती आहे. अशा प्रकारे देवाने त्याची आम्हावरील प्रीती दर्शविली. त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे. आम्ही देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने आम्हांवर प्रीती केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापाकरिता प्रायश्चित्ती म्हणून पाठविले. यामध्ये खरी प्रीती आहे. प्रिय मित्रांनो, जर देवाने आमच्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आम्ही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे. देवाला कोणी कधीही पाहिले नाही. पण जर आपण एकमेकांवर प्रीती करीत राहिलो तर देव आमच्यामध्ये राहतो व त्याची आम्हांवरील प्रीती पूर्णत्वास आणलेली आहे. अशा प्रकारे आम्हाला समजू शकते की देव आमच्यामध्ये राहतो व आम्ही त्याच्यामध्ये राहतो. त्याने त्याचा आत्मा आमच्यात राहू दिला आहे. ही गोष्ट आम्ही पाहिली आहे व आम्ही साक्ष देतो की जगाचा तारणारा होण्यासाठी पित्याने पुत्राला पाठविले आहे. जर कोणी येशू हा देवाचा पुत्र आहे हे कबूल करतो तर देव त्या व्यक्तीमध्ये राहतो आणि ती व्यक्ती देवामध्ये राहते. आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवर आम्ही विश्वास ठेवतो की जो देवाने आमच्यावर केली. देव प्रीती आहे, आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्या व्यक्तीमध्ये राहतो. अशा प्रकारे आमच्या बाबतीत प्रीती पूर्ण होते यासाठी की न्यायाच्या दिवशी आम्हाला दृढ विश्वास प्राप्त व्हावा. अशा प्रकारचा आत्मविश्वास आमचा आहे, कारण या जगामध्ये जे जीवन आम्ही जगत आहोत ते ख्रिस्ताच्या जीवनासारखे आहे. प्रीतीमध्ये कोणतीही भीती नसते. उलट पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते. प्रीती शिक्षेशी संबंधित आहे. आणि जो भीतीमय जीवन जगतो तो प्रीतीत पूर्ण झालेला नाही. आम्ही प्रीती करतो कारण देवाने आमच्यावर पहिल्यांदा प्रीती केली. जर एखादा म्हणतो, मी देवावर प्रीती करतो पण त्याच्या भावाचा द्वेष करतो, तर तो खोटे बोलतो. मी हे म्हणतो कारण ज्याला त्याने पाहिलेले आहे अशा भावावर जर एखादा प्रीती करीत नाही, तर ज्या देवाला त्याने पाहिले नाही त्याच्यावर तो प्रीती करू शकत नाही. आम्हाला ख्रिस्ताकडून ही आज्ञा मिळाली आहे, जो देवावर प्रीती करतो त्याने त्याच्या भावावर प्रीती केलीच पाहिजे. करिंथकरांस. मी माणसांच्या जिभांनी बोललो व देवदूतांच्या सुद्धा भाषेत बोलणे मला शक्य असेल, माया ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा मोठा आवाज करणारी झांज आहे. जर मला देवासाठी संदेश देण्याची शक्ती असली आणि मला सर्व रहस्ये माहीत असली, सर्व दैवी ज्ञान असले आणि डोंगर घडविता येतील असा दृढ विश्वास असला, परंतु माया ठाई प्रीती नसली, तर मी काहीच नाही. आणि मी जर माझे सर्व धन गरजवंताच्या अन्नदानासाठी दिले आणि मी माझे शरीर जाळण्यासाठी दिले पण जर मायात प्रीती नसली, तरी मी काहीच मिळवित नाही. प्रीती गर्व करीत नाही. प्रीती सहनशील आहे. प्रीती दयाळू आहे. ती हेवा करीत नाही. प्रीती बढाई मारीत नाही. ती गर्वाने फुगत नाही. ती अयोग्य रीतीने वागत नाही. ती स्वार्थी नाही. ती चिडत नाही. तिच्या विरुद्ध केलेल्याची नोंद ती ठेवीत नाही. वाईटात ती आनंद मानित नाही. परंतु सत्याविषयी इतरांबरोबर ती आनंद मानते. सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते. ती नेहमी विश्वास ठेवते. आशा धरते. नेहमी सहन करते. प्रीती कधी संपत नाही.
पण भविष्य सांगण्याची दाने ती बाजूला केली जातील. इतर भाषा बोलण्याचे दान असेल तर ते थांबेल. ज्ञानाचे दान असेल तर ते बाजूला केले जाईल. कारण आमचे ज्ञान अपूर्ण आहे. आम्ही देवासाठी बोलतो, भविष्य सांगतो. आम्ही अपूर्ण भविष्य सांगतो. पण जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा जे अपूर्ण आहे ते नाहीसे केले जाईल. जेव्हा मी मूल होतो, तेव्हा मुलासारखा बोलत असे, मी मुलासारखा विचार करीत असे, मुलासारखा उहापोह करीत असे. परंतु जेव्हा मी मोठा झालो, तेव्हा मी लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंशतः कळते, परंतु ती वेळ येईल तेव्हा देव मला ओळखतो. तसा मी पूर्णपणे ओळखीन. सारांश, या 3 गोष्टी राहतात. विश्वास, आशा आणि प्रीती, पण यातील सर्वात महान प्रीती आहे. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. ख्रिश्चन सायन्सचा सर्वात महत्त्वाचा भाग त्याचे हृदय आणि आत्मा म्हणजे प्रेम होय. केवळ प्रेमच अनंत मनाची अमर्याद जाणीव देऊ शकते. सर्व प्रार्थनेची खरी कसोटी या प्रश्नांच्या उत्तरात आहे. या विनंतीमुळे आपण आपल्या शेजाऱ्यावर अधिक चांगले प्रेम करतो का? आपण अधिक चांगल्या गोष्टीसाठी प्रार्थना केली आहे, यातच समाधान मानून. आपण जुन्या स्वार्थाचा पाठपुरावा करतो का? जरी आपण आपल्या प्रार्थनेनुसार सातत्याने जगून आपल्या विनंत्यांच्या प्रामाणिकपणाचा कोणताही पुरावा देत नसलो तरी, जर स्वार्थाची जागा दयाळूपणाने घेतली असेल, तर आपण आपल्या शेजाऱ्याकडे निस्वार्थपणे पाहू आणि जे आपल्याला शाप देतात त्यांना आशीर्वाद देऊ. परंतु केवळ एखादी गोष्ट व्हावी अशी विनंती करून आपण हे महान कर्तव्य कधीही पूर्ण करू शकणार नाही. आपल्या आशा आणि विश्वासाच्या फळाचा आनंद घेण्यापूर्वी एक क्रूस उचलावा लागतो. तू आपल्या परमेश्वर देवावर आपल्या सर्व अंतःकरणाने, आपल्या सर्व आत्म्याने आणि आपल्या सर्व बुद्धीने प्रीती करतोस का? या आज्ञेत बरेच काही समाविष्ट आहे. अगदी केवळ भौतिक संवेदना, स्नेह आणि उपासना या सर्वांचे समर्पण सुद्धा. हेच ख्रिस्ती धर्माचे सुवर्णस्थान आहे. एकच पिता म्हणजेच परमेश्वर असल्यामुळे संपूर्ण मानवजात बंधू होईल. आणि एकच मन व तो परमेश्वर किंवा चांगुलपणा असल्यामुळे मानवजातीचे बंधुत्व प्रेम आणि सत्यावर आधारित असेल. आणि त्या तत्व व आध्यात्मिक शक्तीची एकता असेल, जी दिव्य विज्ञान निर्माण करते. आमच्या स्वामींनी भूते काढली आणि आजारी लोकांना बरे केले. त्यांच्या अनुयायांविषयीही असेच म्हटले पाहिजे की, ते स्वतःमधील आणि इतरांमधील भीती व सर्व प्रकारची दुष्टता काढून टाकतात आणि आजारी लोकांना बरे करतात. ईश्वर स्वतःची लहान कल्पना मोठ्या कल्पनेशी जोडण्यासाठी देतो आणि त्या बदल्यात उच्च नेहमी लहानाचे रक्षण करते. आत्मिकदृष्ट्या श्रीमंत एका महान बंधुत्वात गरिबांना मदत करतात. ज्या सर्वांचे एकच तत्व किंवा पिता आहे. आणि धन्य तो मनुष्य जो आपल्या भावाची गरज पाहून ती पूर्ण करतो, आणि दुसऱ्याच्या भल्यात स्वतःचे हित पाहतो. प्रेम लहानातल्या लहान आध्यात्मिक कल्पनेला सामर्थ्य, अमरत्व आणि चांगुलपणा देते, जे कळीतून फूल उमलावे त्याप्रमाणे सर्वांतून चमकते. ईश्वराची सर्व विविध रूपे आरोग्य, पवित्रता, अमरत्व, अनंत जीवन, सत्य आणि प्रेम यांचे प्रतिबिंब आहेत. प्रश्न:
ख्रिश्चन सायन्स समजून घेण्यात मी सर्वात जलद गतीने प्रगती कशी करू शकेन? उत्तर: त्यातील शब्दशः अर्थाचा सखोल अभ्यास करा आणि त्यातील भावार्थ आत्मसात करा. ख्रिश्चन सायन्सच्या दिव्य तत्वाचे पालन करा आणि ज्ञान, सत्य व प्रेमामध्ये दृढपणे टिकून राहून देवाच्या आज्ञांचे अनुसरण करा. मनाच्या विज्ञानात तुम्हाला लवकरच समजेल की चूक चुकीला नष्ट करू शकत नाही. तुम्हाला हेही कळेल की विज्ञानामध्ये एका मानवाकडून दुसऱ्या मानवाकडे दुष्ट विचारांचे संक्रमण होत नाही, कारण मन एकच आहे. आणि हे सर्वव्यापी सर्वशक्तिमान मन मानवाद्वारे प्रतिबिंबित होते व संपूर्ण विश्वावर राज्य करते. तुम्हाला हे कळेल की ख्रिश्चन सायन्समध्ये पहिले कर्तव्य म्हणजे देवाची आज्ञा पाळणे, एकच मन असणे आणि दुसऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करणे हे आहे. आपण सर्वांनी हे शिकले पाहिजे की जीवन हेच ईश्वर आहे. स्वतःला विचारा, मी असे जीवन जगत आहे का जे परम कल्याणाच्या जवळ जाते? मी सत्य आणि प्रेमाची आरोग्यदायी शक्ती प्रदर्शित करत आहे का? जर असे असेल, तर परिपूर्ण दिवसापर्यंत मार्ग अधिक उज्ज्वल होईल. ईश्वराचे आकलन माणसाला काय देते, हे तुमची फळे सिद्ध करतील. हा विचार सतत मनात ठेवा की ती आध्यात्मिक कल्पना, पवित्र आत्मा आणि ख्रिस्त तुम्हाला सर्व खऱ्या अस्तित्वाच्या मुळाशी, अधिष्ठाता आणि त्याला व्यापून टाकणाऱ्या प्रेम या दिव्य तत्वावर आधारित आरोग्यप्राप्तीचा नियम वैज्ञानिक निश्चिततेने प्रदर्शित करण्यास सक्षम करते. आपल्याला सर्वात जास्त गरज आहे ती कृपेत वाढ होण्याच्या तीव्र इच्छेच्या प्रार्थनेची, जी सहनशीलता, नम्रता, प्रेम आणि चांगल्या कृत्यांतून व्यक्त होते. अशा प्रकारे आपण पाहतो की बायबलच्या पहिल्या आणि शेवटच्या दोन्ही पुस्तकांमध्ये उत्पत्ती आणि प्रकटीकरणामध्ये पापाला ख्रिस्ती आणि वैज्ञानिक दृष्ट्या त्याच्या मूळ शून्यत्वात आणायचे आहे. एकमेकांवर प्रेम करा. 1 योहान रात्रीचे 3:23 हा त्या प्रेरित लेखकाचा सर्वात साधा आणि गहन सल्ला आहे. विज्ञानामध्ये आपण देवाची मुले आहोत, परंतु जे काही भौतिक इंद्रियांचे किंवा नश्वर आहे, ते त्याच्या मुलांचे नाही, कारण भौतिकता ही आध्यात्मिकतेची उलटी प्रतिमा आहे. प्रेम हे ख्रिस्ती विज्ञानाच्या नियमाची पूर्तता करते, आणि हे दैवी तत्व समजून घेतल्याशिवाय आणि सिद्ध केल्याशिवाय प्रकटीकरणाचे दर्शन कधीही घडू शकत नाही. सत्याने चुकीच्या 7 मुद्रा उघडल्या जाऊ शकत नाहीत, किंवा पाप, आजारपण आणि मृत्यूचे असंख्य भ्रम दूर केले जाऊ शकत नाहीत. आत्म्याच्या श्रेष्ठत्वाखाली हे पाहिले जाईल आणि मान्य केले जाईल की जड वस्तू नाहीशी झाली पाहिजे. जो मन उपचाराचे तत्व पुरेसे जाणतो, तो आपल्या शिष्याला सत्यासोबतच चूकही आणि योग्य आचरणासोबतच अयोग्य आचरणही दाखवून देतो. ईश्वर आणि मानव यांच्यावरील प्रेम ही उपचार आणि शिकवण या दोन्हींमधील खरी प्रेरणा आहे. प्रेम प्रेरणा देते, प्रकाशमान करते, दिशा दाखवते आणि मार्ग दाखवते. योग्य हेतू विचारांना लगाम घालतात आणि वाणी व कृतीला सामर्थ्य व स्वातंत्र्य देतात. प्रेम हे सत्याच्या वेदीवरील पुरोहित आहे. दिव्य प्रेमाला नश्वर मनाच्या जलावर संचार करून परिपूर्ण संकल्पना साकारू देण्यासाठी धीराने वाट पहा. धीराला त्याचे परिपूर्ण कार्य पूर्ण करावेच लागते. पहिल्या आज्ञेचे दिव्य तत्व अस्तित्वाच्या विज्ञानाचा आधार आहे, ज्याद्वारे मनुष्य आरोग्य, पवित्रता आणि शाश्वत जीवन प्रकट करतो. एक अनंत, चांगला देव, मनुष्य आणि राष्ट्रांना एक करतो. मानवाचे बंधुत्व स्थापित करतो, युद्धे संपवतो. आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करा, या धर्मग्रंथाची पूर्तता करतो.
मूर्तीपूजक आणि ख्रिस्ती मूर्तीपूजा, तसेच सामाजिक, नागरी, फौजदारी, राजकीय आणि धार्मिक नियमांमधील जे काही चुकीचे आहे, ते नष्ट करतो. स्त्री पुरुषांना समान करतो. मनुष्यावरील शाप रद्द करतो. आणि असे काहीही शिल्लक ठेवत नाही जे पाप करू शकेल, दुःख भोगू शकेल, शिक्षा भोगू शकेल किंवा नष्ट होऊ शकेल. दिव्य विज्ञान, ईश्वराचा शब्द असत्याच्या मुखावरील अंधाराला म्हणतो. ईश्वर सर्वव्यापी आहे, आणि सर्वव्यापी प्रेमाचा प्रकाश विश्वाला प्रकाशित करतो. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.